हे सगळं तुम्ही म्हणजे नीरज सर किडनॅप झाले होते ते तुम्ही का केलं तुम्ही हे सगळं? मान्य आहे तुमचा राग माझ्यावर माझ्या वडिलांवर आहे पण या सगळ्यामुळे तुम्ही तुमच्या मुलाचा जीव धोक्यात घातलाय। एक आई म्हणून तुम्ही असं कसं करू शकता? काय बोलतेस तू? माझ्यावर खोटा आळ घालण्याची हिम्मत कशी झाली तुझी? ऐकलंय मी सगळं। तुम्ही नीरज सरांना किडनॅप केला आणि या सगळ्याचा आळ माझ्या दादांवर घातला तुम्ही। हो, तू सगळं ऐकलंस तर ग्रेट। मग काय करणार आहेस तू? नीरजला जाऊन सांगणार आहेस? सांग सांग, त्याला खरं वाटेल का? एक लक्षात घे, मला हवं ते साध्य करण्यासाठी मी माझ्या मुलाला किडनॅप केलं होतं। तुला माहितीये गोडाऊन कोणी जाळलं होतं? मी जाळलं होतं। तू आणि तुझा बाप मरता मरता वाचलाय। माहिती कोणी वाचवलं? माझ्या मुलाने, माझ्या नीरजने। मी आता यापुढे ना तुझ्या घरच्यांना कधी काय करेल ना तुला सुद्धा कळणार नाही आणि नीरज तुला वाचवू शकणार नाही। समजलं? शिर्केला मी आता सोडणार नाही। त्याची हिम्मत त्याने तू ठीक आहेस ना? अगं अगं ऐक, हे बघ मला सांगितलं होतं ना नको का? अगं पण काय समजतो तू स्वतःला? मला काही झालंय का? झालं असतं तर मी तुला कधीच काही होऊ देणार नाही। हसू नको। सॉरी Srinivas, please understand. Those men are criminals. त्यांनीच नीरजला किडनॅप केलं होतं, त्यांनीच गोडाऊन जाळलं। काय एवढी रिस्क घ्यायची आपण? नाही, तू 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 आधी मला प्रॉमिस कर, तू अशी रिस्क परत घेणार नाही। हो बघ, मी प्रॉमिस करतो की मी असा मूर्खपणा परत कधीच करणार नाही। नक्की? नक्की। काय झालं? नाही, काही नाही। तुला लागलंय का? हा, पण ठीक आहे। श्रीनिवास, दाखव मला। श्रीनिवास, प्लीज लेट मी सी। श्रीनिवास, किती लागलाय तुला? तू प्लीज बस इथे थांब। सॉरी, खूप दुखतंय। हाँ, थोड़ा सा।
अजूनही दुखतंय? नाही, आता बरं वाटतं. एक लक्षात घे, मला हवं ते साध्य करण्यासाठी माझ्या मुलाला किडनॅप केलं होतं. गोडाऊन कोणी जाळलं होतं? मी जाळलं होतं. तू आणि तुझा बाप मरता मरता वाचलाय. मी आता यापुढे ना घरच्यांना कधी काय करेल ना तुला सुद्धा कळणार नाही. आणि नीरज तुला वाचवू शकणार नाही. नीरज सर आल्यावर त्यांना कसं सांगायचं की त्यांना त्यांच्या आईनेच किडनॅप करायला सांगितलं होतं. त्यांना काय वाटेल त्यांच्या आईबद्दल, आणि त्याने विश्वास ठेवला नाही तर? निशी, काय झालं? झोपली नाहीस? नाही, मी तुमच्यासाठी काही खायला करू का? आलेच. निशी, काय झालंय? काही नाही झालंय. घरच्यांची आठवण येते का तुला? चल त्यांना भेटून येऊयात आपण. नाही नाही, नको. आईची आठवण येते. बरेच दिवस त्या इथे नव्हत्या ना. आईला भेटायचंय का? नाही सर, नको. काय झालंय? का उदास आहेस तू? चल, तुझा मूड छान होईल अशी तुला एक मी गुड न्यूज देतो. बस बस सर? बस ते बस. मी आणि श्रीनू त्या गुंडांना शोधायला गेलो होतो ज्यांनी माझं किडनॅप केलं. ते किडनॅपिंग मागे नेमकं कोण आहे मला शोधून काढायचं होतं. सांग, मला किडनॅप करायला तुला कोणी सांगितलं होतं? दादा खोत. दादा खोतांचं नाव घ्यायला तुला कोणी सांगितलं? माहित नाही. सांग नाही तर शिर्के. आणि निशी, तो शिर्के आहे. आणि आणि काय? म्हणजे पुढे आणखी कळलं का काही तुम्हाला? नाही ना ग, ते पळून गेले. आमच्या हाती प्रूफ लागलंच नाही. पण लवकरच आम्हाला प्रूफ सुद्धा सापडेल. म्हणजे आपल्याला तुझ्या बाबांना सगळ्यांसमोर निर्दोष सिद्ध करता येईल. मला सगळं ठाऊक असून तुम्हाला कसं सांगू हे कळत नाहीये. माझ्याकडे सुद्धा पुरावा नाहीये सर. चल, खूप जागरण झालं, आता आपण झोपूया. मला पण उद्या कॉलेजला जायचं आहे. मॉम फायनली माझ्या बॅडमिंटनला घेऊन खुश आहे. आणि त्यात तू घरी असल्यामुळे अधिकच खुश आहे. चल, मी अंथरूण घालायला तुझी हेल्प करतो. आलोच मी, एक मिनिट. सगळं सांगितलंच का नीरजला? काय विचारते मी? अजून सगळं सांगितलं नाहीयेस का नीरजला? नाही, मी नाही सांगितलंय काही. ठीक, तुझं काम मी सोपं करते. नीरज! नीरज! नीरज वाचव मला! नीरज वाचव मला! नीरज! नीरज वाचव मला! नीरज! नीरज वाचव! नीरज! नीरज वाचव मला! नीरज वाचव मला! काय झालं? नीरज! काय बोलतात? बोल. मॉम, काय होतंय तुला? ते मला दोष देतात. बघ ना, सांग ना. मॉम, इथे कोणीच नाहीये. काय अरे, इथे बोलतेयस? आहेत ना. मला दोष देतात ते. मला सांगतात ते बघ ते काय बोलतात माहिती? ते बोलतात की मी माझ्या मुलाला किडनॅप केलं. नाही 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 मी हा सगळा त्या खोतांवरती टाकला त्यांच्या उपरी जाण्यासाठी.
केलं मी. मॉम, मी नाही. नाही 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 नीरज, नाही मी असं काही केलं नाही. आणि मी गोडाऊन जाळलं. मी का त्या रघुनाथ खोतांना मला जीवानीशी मारायचं होतं म्हणून. नीरज, नाही मी नाही केलंय. मी काही केलेलं नाही. मी असं का करेन? ते मॉम मला कोणीच माझ्या- नाही इथे, कोणी काही बोलत नाहीये मॉम. रिलॅक्स. मी माझ्या मुलाला किडनॅप का करेन? रघुनाथ खोत आपल्यासाठी चांगले आहेत. मी त्याचं वाईट का करेन? का करेन मी? सांग ना नीरज, मी का करेन? सांग ना. अच्छा, तिथं सगळ्यांना खात्रीच पटेल की हे सगळं मीच केलंय, मीच घडून आणलंय. निशीला सुद्धा असंच वाटेल की मी 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 हे सगळं घडून आणलंय. मॉम निशीला काहीच वाटणार नाही असं. हो, नाही, असं काहीच होणार नाही. मी आतापर्यंत त्यांना जे काही बोलत होते ना ते तुझ्यासाठी लेकरा. हो, yes, yes. त्यांनी तुला काही करू नये Yes, म्हणून. बघ ना मला ते काय बोलतात. अरे थांबा, मला नाही ऐकत आहे हे सगळं. मला नाही ऐकत. मी नाही केलं नीरज. Trust मी नाही केलं. मॉम आय ट्रस्ट यू मॉम. असं काही घडलेलं नाही आणि तुला कोणीही ब्लेम करणार नाहीये. माझा विश्वास आहे, माझी मॉम असं कधीच करू शकत नाही. हा, काम. रिलॅक्स. मी आहे तुझ्यासोबत मॉम. काम डाऊन. रिलॅक्स मॉम, रिलॅक्स. ते बघ ते काय बोलतात माहिती? ते बोलतात की मी माझ्या मुलाला किडनॅप केलं. नाही, मॉम. मी हा सगळा हार त्या खोतांवरती टाकला त्यांची ऑपरेशन जाण्यासाठी. नाही मॉम, नाही. आय ट्रस्ट यू मॉम. असं काही घडलेलं नाही आणि तुला कोणीही ब्लेम करणार नाहीये. माझा विश्वास आहे, माझी मॉम असं कधीच करू शकत नाही. निशी, झोपली नाहीस? नाही. तू? झोप नाही येते. दादा? झोपलेत. निशी, काही झालंय का? बालपण किती छान असतं ना ग. कसली चिंता नाही, काळजी नाही. एखादी गोष्ट आपण का करतोय, कुठे पोहोचायचंय, काय मिळवायचंय, काही माहित नसतं आपल्याला. तेव्हा तो विचार करायची गरज पण नसते. आला दिवस एकदम आनंदात घालवायचा बस. त्या दिवशी भांडायचं, रडायचं. पण त्याचं ओझं ना दुसऱ्या दिवसावर नाही यायचं. लहानपणी ना मी ह्याच अंगणात खेळायचे. तिथून ना तिथपर्यंत धावत जायचे. मग दादा असे कडेवर घ्यायचे मला. आई हातात घास घेऊन माझ्या पाठीपाठी फिरायची. रात्री ह्याचे मांडीवर घेऊन गोष्ट सांगायची. गोष्ट ऐकल्याशिवाय झोपच यायची नाही मला. असं वाटायचं सगळं आपल्यासाठी होतं. पण त्यांना आपण मोठे झालो. आपला सर्कल वाढत गेला. वेगवेगळ्या कल्चरची, स्वभावाची माणसं भेटत गेली आपल्याला. आणि त्यात आपण कधी हरवलो ते कळलंच नाही. पूर्वी चांगल्या स्वभावाच्या माणसांसोबत आपण सहज वावरू शकतो. निस्वार्थी भावनेने आपण त्यांच्यासोबत सहज जुळवून घेऊ शकतो.
पण ज्या माणसांचा हेतूच मुळात वाईट आहे त्यांच्यासोबत कसं कसं वागायचं ग? कसं जुळवून घ्यायचं त्यांच्याशी? जे समोर दिसतंय ते सत्य आहे की जे दिसत नाहीये ते सत्य आहे? चांगलं वाईट सगळं कळत असतं आपल्याला, तरी सुद्धा ते सगळं अलगद बाजूला सारून पुढे जावं लागतं. पण त्या दिवशीचं ओझं मात्र दुसऱ्या दिवसावर. खरंच आपण मोठे झालोय ना. निशी, काय झालंय? स्ट्रेस्ड आहेस का? लुक, आय नो जे काही झालं ना त्यामुळे तू बर्डन घेतलंस, राईट? बट निशी, दॅट्स लाईफ. सी, चांगली वाईट माणसं ना सगळीकडे असतात. आपल्याला फक्त त्यांना फेस करता यायला हवं. काही चुकीचं घडत असेल तर ते चुकीचं आहे हे सांगता यायला हवं. अँड आपली माणसं असतातच आपल्यासोबत मॉरल सपोर्टला. बट आपले प्रॉब्लेम्स ना आपल्यालाच फेस करावे लागतात आणि हिमतीने त्यातून मार्ग काढावा लागतो, स्वतःलाच. धर मामा, बटर खा, धर. अरे नुसती चाय पिऊ नको, धर. ठीक आहे, तू पण खा. अरे काल काय होतच काय? अरे लय मजा केला आम्ही तिकडे काल, तुका माहिती आहे काय? अरे किती मजा आली तुका सांगते मामाला. काय करायचं काय शिरके? काय चाललंय? अरे श्रीनू, आज दादा मामांका सोडून तू हाय काय? तुलाच भेटायला आलो. अरे वा, अहो जाऊवरून डायरेक्ट अरे तू रे. हा, ते माणसाच्या लायकीवर ठरतं ना. श्रीनू, ए आवाज खाली. सांग, त्याला ओळखतोस? याला? अरे याला कोण नाही ओळखत? अरे याच्या पराक्रमाला तर अख्खा गाव ओळखतो. शेवटी दादा कोतांची पोरगी पटवली याने. विचारतोय तेवढंच सांगायचं. सांग, त्याला कोणी किडनॅप केलं होतं? आमचं गोडाऊन कोणी जाळलं? बोल ना. अरे माका काय विचारतं? हा, माझा काय संबंध? आणि विचारूचा असतात ना तर तुझ्या घरच्यांका जाऊन विचार. आणि हा सगळा केलेला ना तर तुमच्या घरच्यांनीच केलेला सगळा. आणि श्रीनू, तुझ्या जर हिंमत असत ना तर दादा खोतांका यो प्रश्न विचार. आता दादा खोतांची मुलगी पटवून पळवून नेली म्हटल्यावर दादा खोत सोडणार आहेत का त्याला? हा तुझा प्लॅन ना, सगळं स्वतः करून प्रेम तुझा निशीच्या बाबांवर टाकायचं ना. नीरज ऐक, हे बघ नीरज, आपल्याकडे कुठलाही पुरावा नाहीये. नीरज सोड. नीरज, श्रीनू, समजावूया का? या गावात येऊन इथल्या माणसांची वाकड्यात नाही शिरायचं. ए शिरके, तुला काय वाटतं? हा असा आवाज चढून तू जे काही केलंस ते लपून राहणार आहे? तुझ्या गुंडांकडनं आम्हाला सगळं कळालंय शिरके. ते पळून गेले नसते ना तर आज तू पोलिसात असतास. ए श्रीनू, उगाच माझ्या अंगावर टाकू नकोस हा या सगळा. हा, कोण गुंड, कुठले गुंड? मी ओळखत नाही कोणाला. आपण व्हाईट कॉलर आहे, व्हाईट कॉलर. आणि आपण कुठल्याही गुंडांशी कुठलाही संबंध ठेवत नाही. कॉलर ताट ठेवून गावभर फिरतोस ना, नाही तीच कॉलर मातीत मिसळली तर बघ. आणि तू स्वतःला कितीही वाचवण्याचा प्रयत्न केलास ना तरी मी तुला सोडणार नाही. नीरज,